नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या 10 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सुभेदारांच्या घरात रामनवमी निमित्त कीर्तन ठेवलेलं असतं। तिथे कीर्तनकार आलेले असतात। कीर्तन छान सुरू असतं। तर सायलीने सुद्धा अगदी कीर्तनकार लोक घालतात तसाच पोशाख घातलेला असतो। घरातील सगळेच व्यक्ती तिथे असतात। रविराज सुद्धा त्या कीर्तन पाहण्यासाठी तिथे आलेला असतो। त्या क्षणी आता कीर्तन करणाऱ्या व्यक्ती असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी कुटुंबामधला सलोखा ठेवण्यासाठी चक्क वनवास भोगला। त्या क्षणी इकडे सायलीच्या डोळ्यात पाणी येतं। सायली उभा राहते आणि सायली म्हणते की हो, मला सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये झालेली दरी कमी करायची आहे। मला सुद्धा माझ्या कुटुंबाला एकत्र आणायचं आहे। त्यासाठी मला वनवास भोगावा लागला तरी सुद्धा मी भोगेल असं म्हणून ती तिथून जायला लागते। त्यावेळेस अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु चैतन्य अर्जुनला तिथेच रोखतो। त्यानंतर सायली तिथून निघून जायला लागते। त्या क्षणी रविराज असं म्हणतात की थांब सायली, तिथेच थांब असं म्हणून सायलीला संन्यास घेण्यापासून चक्क रविराज काका तिथेच थांबवतात। आता चक्क रविराज सायलीला काय बोलणार? आता सायलीमुळे सुभेदार कुटुंबामध्ये झालेली दरी कमी होणार का हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा।